हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण यापूर्वी सेट नेट परीक्षा आणि एमपीएससी अंतर्गत जी परीक्षा होणार आहे सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता या परीक्षेच्या अनुषंगानं संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण आपण मागील काही दिवसांपासून करत आहोत. आजचं हे तिसरा भाग आहे. तर ज्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 35 पर्यंत आलो होतो. 36 पासून आपण सुरुवात करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला देखील विसरू नका. ज्या विद्यार्थ्यांना सेटनेटची तयारी करत आहात, अधिव्याख्याता किंवा सहाय्यक प्राध्यापक मराठी विषयासाठी तयारी करत आहात, तर एमपीएससी अंतर्गत होणाऱ्या या परीक्षेसाठी परिपूर्ण मार्गदर्शन कोर्स ऑल एक्झाम कट्टा ॲपवर उपलब्ध आहे. तो तुम्हाला गुगलवर जरी ऑल एक्झाम कट्टा टाईप केलं तरी तुम्हाला तो लिंक मिळेल किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करू शकता. त्यावर तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे, ज्यामध्ये पूर्ण सिलेबसवर आधारित जवळपास 3000 पेजच्या नोट्स असतील. त्यानंतर पूर्ण सिलेबसवर आधारित लाईव्ह म्हणजेच आपण त्याला ऑनलाईन टेस्ट आहेत, ज्या तुम्ही लॅपटॉपवर तुमच्या पीसीवर जशी एमपीएससीची आणि नेटची परीक्षा होती त्याच पद्धतीनं उपलब्ध आहेत. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम, 1 तासाचा वेळ, त्यानंतर 100 प्रश्न 200 मार्काला पूर्ण सिलेबसवर आधारित विश्लेषणासहित टेस्ट उपलब्ध आहेत. त्याबरोबरच तुम्हाला पूर्ण सिलेबसवर आधारित जे मागचे 2019 ते 2025 पर्यंतच्या सर्व सेटच्या मराठी विषयाच्या क्वेश्चन पेपरचं विश्लेषणाच्या पीडीएफ मिळतील. त्यानंतरनं यापूर्वीचे सर्व पूर्ण सिलेबसवर आधारित 10 घटकांचे रेकॉर्डेड लेक्चर्स आणि यानंतरचे लाईव्ह लेक्चर्स मिळतील. त्यानंतर प्रत्येक रविवारचं चर्चासत्र हे देखील तुम्हाला झूम मीटिंगच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स घ्यायचा आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा ॲप आताच डाउनलोड करा. काही अडचण आली तर तुम्ही 96 89 04 77 38 या क्रमांकाला कॉल करू शकता. बघा, कालच्या आपण दुसऱ्या सत्रामध्ये बघितलं होतं उलगुलान हा प्रसिद्ध कविता संग्रह कोणाचा आहे, तर भुजंग मिश्राम यांचा आहे. तो आपण कालच्या लेक्चर म्हणजे संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये पाहिलं होतं. आजचा पुढचा प्रश्न आहे, मार्क्सवादी दृष्टिकोनातून साहित्याचे समीक्षण करणारं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं? दी के बेडेकर, शरदचंद्र मुक्तबोध, दिगंबर पाध्ये, लालजी पेंडसे. तर योग्य उत्तर काय आहे? लालजी पेंडसे हेच योग्य उत्तर आहे, डी पर्याय. त्याचं विश्लेषण असं आहे की वैचारिक संदर्भ जर आपण पाहिला तर मराठी साहित्यात मार्क्सवादी किंवा कम्युनिस्ट किंवा आपण डाव्या विचारसरणीची पायाभरणी करण्याचं श्रेय विचारवंत आणि कम्युनिस्ट नेते लालजी पेंडसे यांना जातं. पहिलं पुस्तक त्यांनी 1930च्या दशकामध्ये, प्रामुख्याने 1938ला साहित्य आणि समाज जीवन हे महत्वपूर्ण पुस्तक लिहिलं. मार्क्सवादी जीवन दृष्टीच्या ऐतिहासिक भौतिकतावादाच्या चौकटीतून साहित्याकडे आणि कलावादी दृष्टिकोनाकडे पाहणं, तसेच साहित्य समाजाच्या आर्थिक आणि वर्गीय संरचनेचं प्रतिबिंब असतं असं त्यांनी त्यामध्ये मांडलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे 37वा. मराठीत साहित्यालाच बालकांसाठी लेखन करणाऱ्या स का छत्रे यांनी बाकेसच्या द चिल्ड्रन्स फ्रॉन्ट या पुस्तकाचा मराठी कोणत्या शीर्षकाने अनुवाद केला? बघा, अनुवादावर 100% प्रश्न विचारला जातो. बालमित्र, चांदोबा, गुजगोष्टी, किशोर. तर योग्य आणि अचूक उत्तर आहे बालमित्र. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिलं तर सदाशिव काशीनाथ छत्रे, स का छत्रे हे 19व्या शतकातील सुरुवातीच्या काळातील बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख पंडित आणि भाषांतरकार होते. त्यांनी लहान मुलांसाठी पहिल्यांदा नीतिपर आणि बोधपर गोष्टीचं लेखन आणि अनुवाद देखील केलेला आहे. त्यामुळे फ्रेंच लेखक बेनॉर्ड पियर यांच्या मूळ फ्रेंच कथेच्या इंग्रजी भाषांतरावरून स का छत्रे यांनी इसवी सन 1828 मध्ये बालमित्र भाग 1 या नावानं मराठीतील अत्यंत सुबोध अनुवाद केलेला आहे. पुढचा 38वा प्रश्न, इंग्रजी कवीशी समकालीन होऊन लिहिणारे मेंढेकर हे पहिले कवी आहेत असं कोणी म्हटलंय? बघा, या असे विधानात्मक प्रश्न विचारले जातात.
तर गो वी कारंदीकर, पु शी रेंगे, दिलीप चित्रे, म वा धोंड. तर योग्य उत्तर आहे दिलीप चित्रे. क्रमांक सी बरोबर आहे. तर मराठी साहित्यात बासी मेंढकर, बाळ सीताराम मेंढेकर यांना नऊ काव्याचे असं म्हटलं जातं. याच्यावरही प्रश्न विचारले जातात. मेंढेकरांच्या काव्यावर पाश्चात्य कवी जसे की टी एस एलियट आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवरील जाणीवांचा मोठा प्रभाव होता. बघा, प्रभावावर देखील प्रश्न विचारला जातो. प्रभाव या संकल्पनेवर प्रश्न यापूर्वी विचारलेले, आपल्यालाही प्रश्न विचारले जातील. तर त्याचं सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या स्पष्टीकरणासाठी तुम्ही ती PDF तुम्हाला पाठवली जाईल ग्रुपवर, तर त्यामध्ये तुम्ही वाचू शकता. त्यानंतर 39वा प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात आदिवासींच्या जळत्या दुःखाला आपल्या काव्यात पहिल्यांदा स्थान कोणी दिलं? महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, उषा किरण आत्राम, केशव मिश्राम. तर योग्य उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न काय विचारलाय तो समजून घ्या. निश्चितच त्यामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते की उषा किरण आत्राम, केशव मिश्रम हे आदिवासी लेखक आहेत, त्यांनी लिखाण केलेलं आहे. तर हा प्रश्न बऱ्याचदा अभ्यासकांना संभ्रमात टाकतो, कारण आधुनिक काळामध्ये आदिवासी साहित्याचा प्रभाव 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अधिक स्पष्ट झाला, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात आणि पहिल्यांदाच असा स्पष्ट उल्लेख या प्रश्नामध्ये केल्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले हेच आहेत. कारण फुल्यांनी 19व्या शतकात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या अखंड आणि पोवाड्याच्या माध्यमातून तळागाळातील उपेक्षित घटकावर विचार करताना वनामध्ये, डोंगरामध्ये राहणाऱ्या भिल्ल आदिवासी जमातीच्या शोषणावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. जळत्या दुःखांचा अत्यंत पोटतिडकीनं उल्लेख केलेला आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे 40वा, व्यक्तीच्या मनातील भावसत्य कलात्मक रीतीने प्रगट करणे हे साहित्याच्या भाषेचे प्रयोजन आहे. शास्त्र विज्ञानाच्या क्षेत्रातील वस्तू सत्य भिन्न असते, हे विधान योग्य का योग्य? तर संपूर्ण विधान चूक, संपूर्ण विधान बरोबर आहे, विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे. तर योग्य उत्तर आहे बी पर्याय. संपूर्ण विधानावर असे विधानात्मक प्रश्न विचारले जातात. निश्चितच आपण वाचलेलं नसतं, त्यामुळे आपण द्विधा मनस्थितीमध्ये जातो. पण आपलं आकलन जर आपलं व्यवस्थित असेल साहित्या संदर्भात, तर अशा प्रश्नांचं योग्य आणि अचूक उत्तर देऊ शकता. याचं विश्लेषण दिलंय, पण आपल्याला तेवढं विश्लेषण करायला वेळ नसल्यामुळे आपण ते विश्लेषण तुम्ही प्रत्यक्ष जो आपल्या क्लासच्या ग्रुपमध्ये PDF टाकली जाते त्यामधून तुम्ही अवलोकन करू शकता. 41वा प्रश्न आहे, पंजाबमध्ये कोणता पंथ जयकृष्णी पंथ या नावानं ओळखला जातो? नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, सुफी संप्रदाय, महानुभव संप्रदाय. तर योग्य उत्तर आहे जयकृष्णी पंथ म्हणून महानुभव संप्रदाय ओळखला जातो. तर ऐतिहासिक संदर्भ आपण बघितलं, चक्रधर स्वामींनी 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये महानुभव संप्रदायाची स्थापना केली. पुढे सविस्तर विश्लेषण खाली दिलेलं आहे, तुम्ही ते वाचू शकता. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ. तर योग्य उत्तर काय असणार आहे? समर्थ रामदास. मग अशा प्रश्नांचं उत्तर आपण निवडत असताना समकालीन किंवा कालक्रमानुसार संतांची ओळख, आपल्याला शिवाजी महाराजांचं वर्णन संत ज्ञानेश्वर करू शकणार नाहीयेत, तुकाराम महाराज करू शकतात, कारण ते समकालीन आहेत. हे आपल्याला समजणं ते गरजेचं आहे, बरोबर आहे. तर ते समर्थ रामदासांनी केलंय, त्याचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी या ओळीतून त्यांनी केलेला आहे. त्यानंतर 43वा प्रश्न आहे, शायरी काव्याला कीर्तिकाव्य असं कोणी म्हटलेलं आहे किंवा कोणी संबोधलेलं आहे? अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला यापूर्वी विचारले तर यानंतरही विचारले जाणार आहेत, हे मात्र निश्चित आहे. वि पा दांडेकर, वि का राजवाडे, श गो तुळपुळे, म ना सहस्रबुद्धे. तर कीर्तिकाव्य ही संकल्पना कोणी म्हटलेली आहे? तर योग्य उत्तर आहे वि राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. आपल्या सर्वांना माहिती, मराठीतील इतिहास संशोधक आणि थोर विचारवंत इतिहासाचार्य म्हणून राजवाडे यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी
हे ही वरील कीर्तिकाव्य पोवाड्याला कीर्तिकाव्य असा उल्लेख केलेला आहे, संबोधलेला आहे. त्यानंतर 44वा प्रश्न आहे, अलंकार सर्वस्व या ग्रंथाचा कर्ता कोण? अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला आणि विचारला जाणारच आहे. रुद्रय, रुद्रट, रुय्यक, भामह, दिंडी. तर योग्य उत्तर काय असणार आहे? आपल्या प्रतिक्रियाही तुम्ही चॅट बॉक्समध्ये देऊ शकता, स्वतःला आजमावू शकता. तुम्ही कसा विचार करताय पर्याय संदर्भात तुम्हाला तुमचा आरसा या प्रश्नांच्या माध्यमातून दिसू शकतो. तर योग्य उत्तर आहे रुयट. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. ग्रंथाचा संदर्भ आपण जर पाहिला तर भारतीय काव्यशास्त्राच्या आचार्य रुद्रट हे 12व्या शतकातील अलंकार सर्वस्व या अतिशय श्रेष्ठ आणि मोलाचा दगड ठरलेला ग्रंथ, जे काश्मीरचे रहिवासी होते आणि प्रसिद्ध अलंकारवादी समीक्षक देखील होते, त्यांचं विश्लेषण तुम्ही पीडीएफच्या माध्यमातून करू शकता. पुढचा प्रश्न आहे 45वा, नाथ संप्रदायाचे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न कोणी केला? बघा, नाथ संप्रदायावर आपल्याला संप्रदाय हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये असल्यामुळं निश्चितच तुम्हाला त्या संप्रदायावर, वारकरी संप्रदायावर, नाथ संप्रदायावर प्रश्न विचारला जाणार आहे. त्यावरचाच हा प्रश्न आहे. शुद्धीकरण कुणी केले? संत नामदेव, संत एकनाथ, गोरक्षनाथ, मनमथ स्वामी. आपल्या सर्वांना हे समजलं पाहिजे की नाथ संप्रदायामधील नाथ कोण आहेत. तर योग्य उत्तर आहे गोरक्षनाथ. त्यामुळे योग्य उत्तर आहे गोरक्षनाथ. तर आदिनाथ शिवस्वरूप आहेत आणि मच्छिंद्रनाथ हे म्हणजे यांनी सुरू केला नाथ संप्रदाय. कालांतरानं डाव्या किंवा मार्गी किंवा तांत्रिक किंवा वामचारी चालला होता. त्याचं शुद्धीकरण मोहीम ही गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथचे पटशिष्य म्हणजे आवडते शिष्य होते. त्यांनी हे सर्व शुद्धीकरण मोहीम राबवली होती. तुम्ही स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे 46वा, रचना काळाच्या दृष्टीने सर्वात जुनी बखर कोणती आहे? महिकावतीची उर्फ माहीमची बखर, राक्षतागडीची बखर, भाऊसाहेबांची बखर, शेडगावची बखर. या ठिकाणी आपल्याला आपली स्वतःची बुद्धी आणि वैचारिक विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे. इथं प्रश्न विचारलाय रचनाच्या काळानुसार जुनी म्हणजे सर्वात जुनी. तर योग्य उत्तर असणार आहे महिकावतीची उर्फ माहीमची बखर. ही कधी लिहिलेली आहे? तर मराठी गद्य साहित्यात बखर हा ऐतिहासिक प्रसंग आणि चरित्रात्मक वर्णन हा साहित्य प्रकार आहे. अत्यंत समृद्ध प्रकार आहे. शिवकाळात आणि पेशवे काळात अनेक बखरी लिहिल्या गेल्या. पण आपण जर पाहिलं तर काळाच्या पडताळी जर आपण केली तर महिकावतीची बखर जी उत्तर कोकणातील माहीम केळवे परिसराच्या इतिहासाशी संबंधित आहे. ही रचना काळाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर सर्वात जुनी बखर मानली जाते. मुख्य भाग हा इसवी सन 1448च्या सुमारास कवी केशोबास नाईक आणि त्यानंतर त्यांच्या काळात अनेक लेखकांनी लिहून पूर्ण केला. म्हणजे ही बखर शिवकाळाच्या पूर्व आधीची बहमनी किंवा यादव काळातील उत्तरार्धातील बखर आहे. बाकीचं बखरीचं विश्लेषण तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे मम्मटाने कोणत्या प्रयोजनाला सर्वश्रेष्ठ प्रयोजन म्हटलं? 100% यावर प्रश्न विचारले जातात. जरी हे संस्कृत अभ्यासक असले, लेखक असले, तरी देखील आपल्याला मराठीच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारलेला आहे, विचारले जाणार आहेत. अशुभ निवारण, व्यवहार ज्ञान, आनंद, पलायनवाद. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आनंद. तर आनंद किंवा सद्य परनिवृत्ती. तर त्याचं सविस्तर विश्लेषण आहे, तुम्ही ते पाहू शकता पीडीएफच्या स्वरूपात. त्यानंतर 48वा प्रश्न आहे काव्यम गाह्यम अलंकारात हे काव्याचे लक्षण कोणी सांगितलंय? भारत मुनी, वामन, भामह, विश्वनाथ. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक वामन. आचार्य वामन यांनी सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आचार्य वामन हे 8व्या शतकातील होते. काव्य अलंकार सूत्र त्यांनी ग्रंथ लिहिला. रीतिरात्मा काव्यस म्हणजे रीती संप्रदायाची गाते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर 49वा प्रश्न आहे अपूर्व वस्तू निर्माण क्षमता प्रज्ञा प्रतिभा ही प्रतिभेची व्याख्या कोणी केली? अभिनव गुप्त, हेमचंद्र, भरतमुनी, वामन. तर योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रतिक्रिया देखील चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तितक्या वेगानं देणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमची प्रतिक्रिया दिसणार आहे. तुम्ही योग्य काय योग्य तुम्हाला निगेटिव्ह मध्ये जाता येणार नाही. इथं तुमच्या प्रतिक्रिया चुकल्या तरी त्याला अर्थ नसणार आहे. तर अभिनव गुप्त हा पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. काव्याच्या निर्मितीची प्रतिभा ही सर्वात महत्वाची शक्ती मानलेली आहे. रस सिद्धांताचे थोर अभ्यासक आचार्य अभिनव गुप्त यांनी प्रतिभेचे महात्मा सांगताना ही अत्यंत गाजलेली व्याख्या केलेली आहे. पुढचा 50वा प्रश्न आहे संकेताने म्हणजेच अभिधेने व्यक्त होणारा शब्दाचा अर्थ कोणता आहे? आपल्या सर्वांना माहिती शब्दशक्ती 3 आहेत. वाच्यार्थ, लक्ष्यार्थ,
व्यंग्यार्थ बरोबर आहे. आणि कारकार्थ. तर योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर असणार आहे वाच्यार्थ. तर ते म्हणजे शब्दशक्ती असं म्हटलं म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबरच त्याचा अर्थ समजून घेण्याच्या मानवी क्षमतेला, आपल्याकडं जी क्षमता असते त्याला आपण शब्दशक्ती असं म्हणतो. अभिध्या, लक्षणा, व्यंजना ह्या शब्दशक्ती आहेत. वर जे सांगितलेलं आहे त्याचं वाच्यार्थ. योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 51वा. कादंबरीची रचना संघराज्याच्या रचनेसारखी असते आणि दीर्घ रचनेची रचना एकात्म राज्याच्या घटनेसारखी असते असं कोणी म्हटलेलं आहे? शंकरराव खरात, अरविंद गोखले, भालचंद्र नेमाडे, गंगाधर गाडगीळ. तर योग्य उत्तर काय असणार आहे? गंगाधर गाडगीळ. बघा, संघरचना ते राजकीय विचारवंत देखील होते. भारतीय नवकथेचे अर्जुयू आणि श्रेष्ठ समीक्षक गंगाधर गाडगीळ यांनी कथा आणि दीर्घकथा आणि कादंबरी या वाङ्मय प्रकाराच्या रचनेतील स्ट्रक्चर किंवा रचना फरक स्पष्ट करताना हे वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही सविस्तर विश्लेषण वाचू शकता. पुढचा प्रश्न आहे 52वा. साहित्य समीक्षेलाही ही वाङ्मय प्रकार व्यवस्था काही प्रमाणात उपयुक्त ठरते. प्रत्येक वाङ्मय प्रकाराची काही ठराविक लक्षणे साहित्यशास्त्रात मानते, परंतु ही नित्य मान्य किंवा त्या निकषावरच कोणत्याही वाङ्मय संस्कृतीची समीक्षा करून पाहणे गैर आहे असं कोणी म्हटलेलं आहे? म वा धोंड, मिलिंद मालशे, गोवी करंदीकर, गोम कुलकर्णी. तर योग्य उत्तर काय असणार आहे? आपल्या प्रतिक्रिया चॅट बॉक्समध्ये देत चला, स्वतःला पडताळत चला. मिलिंद मालशे योग्य उत्तर आहे. डॉक्टर मिलिंद मालशे, आधुनिक मराठी समीक्षक आणि साहित्याचे अभ्यासक डॉक्टर मिलिंद मालशे यांनी साहित्याच्या तात्विक मांडणीत वाङ्मय प्रकार आणि समीक्षा यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकलेला आहे, जो तुम्हाला विश्लेषणामध्ये मिळून जाईल. 53वा प्रश्न आहे 3 ओळीची कविता हा कविता संग्रह कोणत्या कवीचा आहे? यावर देखील सातत्यानं प्रश्न विचारले जाणार आहेत. सतीश आळसेकर, श्रीधर शनवारे, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक श्रीधर शनवरे. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. डॉक्टर श्रीधर शनवारे हे विदर्भातील एक अत्यंत महत्वाचे आणि ज्येष्ठ कवी, समीक्षक, प्राध्यापक होते. त्यांनी मराठी कवितेत आपले वेगळे स्थान निर्माण केलेलं आहे. त्याचं सविस्तर वर्णन 3 ओळीच्या कविता म्हणजे काय हे खाली स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे घोटभर पाणी या महत्वपूर्ण एकांकिका लेखनामुळे कोणते नाट्यलेखन लक्ष वेधी ठरते? मी ही घोटभर पाणी पितो. हा प्रश्न तुम्ही विसरू शकणार नाही. याचं उत्तर तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीये. शिल्पा मुब्रसकर, दत्ता भगत, प्रेमचंद्र गिजवी, रत्नाकर मतकरी. तर योग्य उत्तर असणार आहे प्रेमचंद्र गिजवी यांनी घोटभर पाणी पाजलं असं लक्षात ठेवा. प्रेमचंद्र गिजवी अशा पद्धतीचा समवाय साधून एखादी संकल्पना लक्षात ठेवायची असते. आपण आता आपलं वय नाही, आपण 18च्या नंतरनं वय वर्ष 18च्या नंतर आपण पाठ करू शकत नाही. आपली बुद्धी 100% विकसित झालेली असते. आपण फक्त ती समजून घेऊ शकतो संकल्पना. तर प्रेमचंद्र गिजवी पोटभर पाणी 1977 ही अत्यंत प्रभावी एकांकिका लिहिली होती. या एकांकिकेमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पहिल्यांदा प्रकाश झोतामध्ये आले होते. त्याचं विश्लेषण खाली दिलेलं आहे. पुढे महाकाव्य स्वरूप आणि समीक्षा या ग्रंथाचा लेखक कोण आहे? अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला टोकण्यासाठी विचारले जातात. ज्ञानात्मक प्रश्न आहे. तुम्हाला हे वाचलं असेल, समजलं असेल तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. महाकाव्य स्वरूप आणि समीक्षा. तर द बी कुलकर्णी. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. द बी कुलकर्णी हे आपल्या सर्वांना माहिती मराठीतील श्रेष्ठ समीक्षक आणि सौंदर्यवादी विचारवंत आहेत. प्राध्यापक द बी कुलकर्णी यांनी महाकाव्य स्वरूप आणि समीक्षा अत्यंत सखोल तात्विक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. सविस्तर विश्लेषण खाली तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हिमालयाची सावली या नाटकाचे लेखक कोण आहे? सावली कशाची आहे? तर हिमालयाची. कुणी लिहिलेली, कुणावर पडलेली? विवा शिरवाडकर, पु ल देशपांडे, मोग रांगणेकर, वसंत कानिटकर. तर योग्य उत्तर काय असणार आहे? हिमालयाची सावली कुणावर पडली, आपण पाहिली का? तर वसंत कानिटकरावर पडलेले आहे, जे आपण या माध्यमातून पाहत आहोत. मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध आणि दिग्गज नाटककार वसंत कानिटकर हिमालयाची सावली हे अत्यंत गाजलेले नाटक त्यांनी लिहिलं. त्या नाटकातून त्यांच्यावर ती हिमालयाची सावली पडलेली. तर कुणाच्या जीवावर आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे
अण्णासाहेब कर्वे आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई कर्वे म्हणजे बाया कर्वे यांच्या ध्येयवादी त्यागी जीवनावर अप्रत्यक्ष आधारित हे नाटक आहे. समाजसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या एका थोर व्यक्तीच्या सावलीत राहून त्यांच्या पत्नीला स्वतःची कोणती सुखदुःखे बाजूला ठेवावी लागतात आणि किती मानसिक ताण सोसावा लागतो याचं अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण कानिटकरांनी या हिमालयाच्या सावली या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, साता समुद्रा पलीकडे या प्रवास वर्णनावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पु ल देशपांडे, रा.बी. जोशी, गंगाधर गाडगीळ, दी.बा. मोकाशी. साता समुद्राच्या पलीकडे कोण गेलं? जे आपण पाहिलं कशाच्या माध्यमातून, तर गंगाधर गाडगिळांच्या माध्यमातून साता समुद्राकडे गेलेला एखादा लेखक त्यांचा प्रवास वर्णन मांडतोय. साता समुद्राच्या पलीकडे गंगाधर गाडगे गेले होते त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कधी तर 1959 मध्ये. वैशिष्ट्य तुम्ही किंवा विश्लेषण तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, अपभ्रंश भाषेत षटपदीपासून अभंग आणि ओवी हे छंद मराठीत आले असं कोणी म्हटलेलं आहे? अपभ्रंश भाषेतील षटपदी 6 पदांची अभंग आणि ओवी हे छंद मराठीत आले असं कोणी म्हटलेलं आहे? ह द वेलणकर, ना ग जोशी, श्रीरंग कुलकर्णी, ग ना मोर्जे. तर योग्य उत्तर असणार आहे ह द वेलणकर, हरिदास दामोदर वेलणकर. तर बघा, मराठी ओवी आणि अभंग हे केवळ छंद नसून ते महाराष्ट्राच्या संत साहित्याचा प्राण आहे. या छंदाचा उगम शोधाचे मोठे संशोधन भारतातील अग्रगण्य भाषाशास्त्रज्ञ आणि छंदशास्त्राचे गाढे अभ्यासक प्राध्यापक ह द वेलणकर यांनी केलाय. त्यांचा सिद्धांत खाली दिलेला आहे, ते तुम्ही अभ्यासू शकता. पुढचा प्रश्न आहे, कवी गिरीश यांनी लिहिलेल्या स्वप्नभूमी हे चरित्र कोणाचे आहे? अनिल यशवंत माधव जुलियन, भा.रा. तांबे. योग्य उत्तर काय असणार आहे? माधव जुलियन, ज्यांना आपण डॉक्टर माधव त्र्यंबक पटवर्धन असं म्हणतो. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला मराठी साहित्यात रविकिरण मंडळ यामध्ये 7 ते 8 कवींच्या समूहाने कवितांना मध्यमवर्गीय कुटुंबात आणि जनसामान्यात प्रचंड लोकप्रिय केलं होतं. त्यापैकी कवी गिरीश, शंकर केशव कानिटकर आणि माधव जुलियन म्हणजे माधव त्र्यंबक पाटवर्धन हे एकमेकांचे अत्यंत जवळचे आणि जिवलग मित्र होते. पुढचा 60वा प्रश्न आहे, 20व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात कोणत्या विचारसरणीवर स्वायत्तवादी सिद्धांताचा प्रभाव होता? वास्तवतावादी, स्वच्छंदवादी, मार्क्सवादी, रूपवादी. तर योग्य उत्तर काय असणार आहे? आपल्या प्रतिक्रिया तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये नोंदवायच्यात. योग्य उत्तर असणार आहे स्वच्छंदवादी. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. बघा, स्वच्छंदवादी सिद्धांत असे मानतो की कला किंवा साहित्य हे कोणत्याही सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक बंधनांना बांधित नसून ते स्वतःमध्ये स्वायत्त असते. म्हणजे स्वतंत्र असतं. म्हणजे साहित्याचे उद्दिष्ट केवळ कलात्मक आनंद देणे हेच असते, समाज प्रबोधन करणे नसतं, असा हा स्वच्छंदवाद सांगतो. स्वच्छंदवादाचा संबंध 20व्या शतकाच्या सुरुवातीला केशवसूत किंवा रविकिरण मंडळाच्या काळात मराठीत स्वच्छंदवादी काव्य प्रवाह अत्यंत जोमाने होता. या स्वच्छंदवादी विचारसरणीवर स्वायत्तवादाचा प्रचंड प्रभाव होता. या कवीने पारंपरिक नीती नियम, सामाजिक चौकट आणि प्रस्थापित काव्यांचे नियम नाकारून वैयक्तिक भावना, निसर्ग प्रेम, कल्पनाविलास आणि आत्मनिष्ठ जाणीवांना प्राधान्य दिलं. जसं आपण पाऊस पडत नसेल तर त्यासाठी वेगळंच आपण सहजतेतून बोलतो, त्याला कोणतं यम किंवा कोणतेही नियम आपण कवितेचे पाळत नाही, त्याला स्वच्छंदवाद म्हणतात. जसं पाऊस पडला असेल तर आपण वर्णन करत असतो, आला आला रे पावसळा, रान झाले काळ्याचे हिरवे. आला आला रे पावसळा, रान झाले काळ्याचे हिरवे. नटली ही सारी सृष्टी, जिकडे पावे तिकडे हिरवे दिसावे. म्हणजे आपल्याला जे वाटेल त्या पद्धतीनं कोणते यम किंवा आपण कविता कशाच्या माध्यमातून तयार होत असतात? तर वृत्ताच्या माध्यमातून. कोणत्याही वृत्ताचा आधार न घेता आपण स्वच्छंद पद्धतीनं जे गातो
त्याला आपण स्वच्छंदवादी कविता म्हणतो. पण ज्यामध्ये कोणतेही नियम पाळले जात नाहीत, त्याला आपण स्वच्छंदवाद असं म्हणतो. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉइन करायचा असेल, तर ऑल एक्झाम कट्टा ॲप आजच ॲप डाउनलोड करा. जे तुम्हाला Googleवर देखील मिळेल. Googleवर सर्च करा ऑल एक्झाम कट्टा. Googleवर सर्च करा प्राध्यापक शिवदास मुंडे. तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील आणि तुम्हाला सेट नेट आणि एम-पी-एस अंतर्गत प्राध्यापक भरतीसाठी निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण येत असेल जॉइन करण्यासंदर्भात, तर तुम्ही 9619047738 या क्रमांकाला कॉल करू शकता. सर्वांना परीक्षेसाठी आणि परीक्षेच्या अभ्यासासाठी आणि तुमचा अभ्यास जो प्रेरणेनं किंवा उत्साहानं टिकून ठेवण्यासाठी. कारण प्रत्येकजण स्वप्न बघत असतं, पण स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जी चिकाटी, जी मेहनत लागती, ती मेहनत म्हणजे आपली स्वयंप्रेरणा ही जागृत ठेवण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अभ्यासासाठी खूप खूप शुभकामना. धन्यवाद.